एक चांगल्या पद्धतीनं बांधणी करून शिवसेनेला ऊर्जित अवस्था आणून शेकडो शिवसैनिक येण्यास पुन्हा उत्सुक आहेत, त्यांना देखील आपल्यात सहभागी करून एक संघटनाची बांधणी, संघटनेची एक चांगली बांधणी करून दाखवतो। माझ्यावर विश्वास ठेवावा। 7 वर्ष शहर प्रमुख म्हणून काम केलं, उपमहापौर म्हणून काम केलं, स्थायी समिती म्हणून काम, सभापती म्हणून काम केलं। म्हणजे एकंदरीत कार्याचा आढावा पाहता प्रत्येक कामात राजकीय असो सामाजिक असो या दोन्ही याच्यात एक चांगला अनुभव असल्याने मी एक माझा नैसर्गिक अधिकार म्हणून सांगून आलेलो आहे। शिवसेना कधीच बॅकफूटला आली नव्हती। याच्या अगोदर देखील कित्येक डोंगर कोसळले शिवसेनेवर, पण शिवसेना पुन्हा उभारी घेणारा पक्ष आहे आणि बॅकफूटला गेली म्हणणं फार चुकीचं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी अनेक नावे चर्चेत येत आहेत। त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांचं घेतलं जातं आहे। माझ्यासोबत रविकिरण इंगवले साहेब आहेत। साहेब, नेमकं काय तुमचं जिल्हा प्रमुखपदी नाव चर्चेत आहे, नेमकं काय आहे? कोल्हापूर महानगरपालिकेची येणारी निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात ठेवून सन्मान्य पक्षश्रेष्ठी तसेच संपर्क प्रमुख तसेच सन्मान्य खासदार अनिल देसाई साहेब या सर्वांकडे मी विनंती करून आलेलो आहे की ह्या पदाचा भार माझ्याकडे सोपवावा। कोल्हापूर शहरात जे प्रलंबित प्रश्न असतील, आंदोलन असतील, महानगरपालिकेची झेडपीची निवडणूक असेल, एक चांगल्या पद्धतीनं बांधणी करून शिवसेनेला ऊर्जित अवस्था आणून शेकडो शिवसैनिक येण्यास पुन्हा उत्सुक आहेत, त्यांना देखील आपल्यात सहभागी करून एक संघटनाची बांधणी, संघटनेची एक चांगली बांधणी करून दाखवतो। माझ्यावर विश्वास ठेवावा, अतिशय उत्कृष्टरित्या काम करून दाखवतो ही विनंती करून मी आलेलो आहे। आणि विनंती करण्यास मी पात्र देखील स्वतःला समजतो, कारण सलग 4 टर्म निवडून आलेला सध्याच्या शिवसैनिकांमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये मी एकमेव असा एक नगरसेवक आहे की मी सलग 4 टर्म निवडून आलो, कपॅसिटी आहे। 7 वर्ष शहर प्रमुख म्हणून काम केलं, उपमहापौर म्हणून काम केलं, स्थायी समिती म्हणून काम, सभापती म्हणून काम केलं। म्हणजे एकंदरीत कार्याचा आढावा पाहता प्रत्येक कामात राजकीय असो सामाजिक असो या दोन्ही याच्यात एक चांगला अनुभव असल्याने मी एक माझा नैसर्गिक अधिकार म्हणून सांगून आलेलो आहे। माझी विनंती आहे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की माझी भूमिका लक्षात घेऊन आपण त्वरित लवकरात लवकर निर्णय घ्यावा। कुठेतरी आपण बघितलं विधानसभेत निवडणुकीमध्ये शिवसेनेला कुठेतरी झुकतं माप देण्यात आलं आणि शिवसेना कुठेतरी बॅकफूटला गेले असं दिसते। त्यासाठी काय विशेष प्रयत्न आपल्या माध्यमातून केले जातील? शिवसेना कधीच बॅकफूटला आली नव्हती। याच्या अगोदर देखील कित्येक डोंगर कोसळले शिवसेनेवर, पण शिवसेना पुन्हा उभारी घेणारा पक्ष आहे आणि बॅकफूटला गेली म्हणणं फार चुकीचं आहे। आणि एकंदरीत जर शिवसेनेला प्राधान्यक्रम दिला असता कोल्हापूर शहरापुरते तरी, तर नक्कीच आम्ही विजय संपादन करून दाखवला असता। परिस्थिती फार वेगळी होती, पण शेवट आम्हाला देखील मर्यादा आल्या। विद्यमान सीट काँग्रेसची होती, मला वाटते कमीत कमी 1 महिना सव्वा महिना काँग्रेसची सीट आम्ही तटवली होती, पण शेवट आम्हाला नामुष्कीजनक बॅकफूटला आम्ही आलो त्यावेळी। पण इथून पुढच्या काळामध्ये असं होऊ नये याकडे देखील पक्षश्रेष्ठींनी, संपर्क प्रमुखांनी व जे कोण पक्षश्रेष्ठी पाठवतील त्या नेतेमंडळींनी लक्ष घालावं की जेणेकरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी 6 आमदार आणि 2 खासदार होते, त्या पद्धतीनं पुन्हा मोर्चे बांधणी, पुन्हा पक्षाची संघटनेची चांगली बांधणी करून पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी माझ्यावर सोपवावी अशी एक माझी विनंती आहे। तर बघितलं आपल्यासोबत हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले। कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।